सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड यांचंच नाव आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी यांच्याच बातम्या सध्या जोरदार सुरू आहेत। चर्चा ही काही असो, मात्र वाल्मिक कराड यांची संपत्ती बघून हा पैसा नेमका आलाय कुठून आणि कोणाच्या माध्यमातून आला हे वेगळं सांगायला गरज वाटत नाहीये। वाल्मिक कराड यांच्याकडे 2 बायका, धनंजय मुंडे यांच्याकडेही 2 बायका। धनंजय मुंडे यांची दुसरी बायको करुणा मुंडे हिने वारंवार आरोप केले, त्याच पद्धतीने वाल्मिक कराड हा घरगडी मुंडे यांच्या घरी असणारा आज वाल्मिक कराड यांची संपत्ती बघता महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील जनतेचे डोळे चक्रावणारी आहे। 2 बायका, 2 बायकांच्या नावावरती कोट्यावधीची संपत्ती, राहायला परळीमध्ये, जिल्हा बीड या ठिकाणी। मात्र वाल्मिक कराड यांची दुसरी पत्नी जाधव हिच्या नावावरती पुण्यामधल्या आलिशान इमारतीमध्ये जवळपास 3 फ्लॅट 2 BHK असल्याचं बोललं जातं आहे आणि ते उघडही झालेलं आहे। त्यामुळे इतका पैसा, सध्या त्या फ्लॅटची किंमत 5 कोटी आहे। तर वाल्मिक कराड यांची पहिली पत्नी, जी पत्नी आंदोलन करते, धनंजय मुंडे यांचं सर्व बाहेर काढेल, माझ्या नवऱ्याच्या यावरती पाय ठेवून वर जाताय का, मंत्री झाला म्हणून माझ्या नवऱ्याला अशी अवस्था करताय का, आणि जातीचं राजकारण देणाऱ्या या महिला ज्या आहेत वाल्मिक कराड यांच्या पहिल्या पत्नी, त्यांच्या नावावरती पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीमध्ये कोट्यावधीची संपत्ती आहे। धनंजय मुंडे यांच्या 2 पत्नी असल्यामुळे ते वारंवार अडचणीत येत आहेत आणि याच वाल्मिक कराड यांनी ही 2 पत्नी केलेल्या आहेत। यांच्याही 2 बायका आणि फजिती ऐका अशीच गत सध्या महाराष्ट्रभर चर्चेचा विषय ठरलेला आहे। एकीकडे करुणा मुंडे यांच्यावरती आरोप करून करुणा मुंडे यांचा वापर करून सोडल्याचा आरोप धनंजय मुंडेवरती केला जातोय, तर दुसरीकडे वाल्मिक कराड प्रति धनंजय मुंडे म्हणून काम बघत होते आणि त्यांच्याकडे असलेली ही संपत्ती महाराष्ट्रातील, देशातील जनतेचे डोळे चक्रावणारे आहेत। मात्र आता सत्तेमध्ये असल्याने ईडी या ठिकाणी चौकशी करणार नाही। किरीट सोमय्या असतील आणि इतर भाजपचे नेते मात्र मूग गिळून गप्प बसलेले आहेत।